अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसंदर्भात आज पहिली यादी जाहीर झालेली आहे. मात्र या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सहकार क्षेत्राचे सचिव प्रवीण दराडे सर माझ्यासोबत. सर, आज पहिली यादी जाहीर झालेली आहे, काय बोला सर? ही यादी जाहीर झाल्यानंतर आता आम्ही या यादीचं पब्लिकेशन त्या ग्रामपंचायतीच्या बाहेर आपण करणार आहोत. त्याचबरोबर त्या गावामधल्या प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयाच्या बाहेर करणार आहोत. त्या ठिकाणी जाऊन शेतकरी आपलं नाव त्या यादीमध्ये आहे किंवा नाही त्याची तपासणी करू शकतील. ते बघितल्यानंतर आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी आधार ऑथेंटिकेशन करायचे. आधार ऑथेंटिकेशन झाल्याबरोबर त्यांच्या कर्जाच्या अकाउंटमध्ये बँकेच्या माध्यमातून ऑनलाईन डायरेक्टली संपूर्ण कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. यानंतर आज एक प्रायोगिक तत्वावरती आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे. आमच्याकडे सर्व डीसीसी बँकांची जवळजवळ 7.5 लाख शेतकऱ्यांची यादी आमच्याकडे आहे. ही यादी आम्ही केंद्र शासनाच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पुश केलेली आहेत. यामध्ये जे इन्कम टॅक्स पेई शेतकरी असतील त्यांची डेटा आमच्याकडे मिळाल्यानंतर फायनल यादी आम्ही येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जसं व्हेरिफिकेशन आम्हाला मिळेल तसं आम्ही करू आणि त्या याद्या देखील आम्ही पब्लिश करणार आहोत. त्या पब्लिश झाल्याबरोबर शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचे. आधार ऑथेंटिकेशन झाल्याबरोबर त्यांच्या लोन अकाउंटला बँकेच्या माध्यमातून डायरेक्टली ऑनलाईन पैसे डीबीटी आपण करणार आहोत. त्याला फारसा वेळ लागेल असं मला वाटत नाही. ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅक नोंदणी नसेल त्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक नोंदणी करून घेण्यासाठी देखील महसूल विभागाचे अधिकारी आणि सहकार विभागाचे अधिकारी सहकार्य करणार आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आपले सरकार या सेवा केंद्रावरती जाऊन जवळजवळ 32,000 सेवा केंद्र आहेत. त्या सेवा केंद्रावरती जाऊन आपलं आधार ऑथेंटिकेशन करावं असं मी त्यांना सर्वांना जाहीर आवाहन करतो. सर, आता आपण आज पहिली यादीमध्ये किती शेतकऱ्यांची जी कर्जमाफी करण्यात आलेली आहे? संपूर्ण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 32 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना या मुक्तीचा लाभ मिळणार आहे आणि 24 लाख नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. 555 आज सांगितलेलं आहे. असं असताना 56,000 शेतकरी आहेत, त्यांना ही कर्जमाफी कशी मिळणार? हे आज प्रायोगिक तत्वावरती फक्त आपण आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे 9 जिल्ह्यामधनं 500-550 शेतकऱ्यांची आम्ही यादी पब्लिश केलेली आहेत आणि जे शेतकरी इन्कम टॅक्स पे करत नसेल छोट्या शेतकऱ्यांची आज आपण यादी पब्लिश केलेली आहे. इन्कम टॅक्स व्हेरिफिकेशन आल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांची यादी आपण पब्लिश करणार आहोत. जे पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी, त्यांना कर्जमुक्ती केव्हापर्यंत मिळेल? जे पात्र शेतकरी आहेत, पात्र शेतकऱ्यांची यादी झाल्यानंतर त्यांना आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी आम्ही एक 5 ते 6 दिवसांची मुदत देऊ. जसं जसं आधार ऑथेंटिकेशन होईल, ज्या शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन होईल त्या शेतकऱ्यांना आम्ही तात्काळ म्हणजे आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर 24 आवर्समध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही ऑनलाईन डीबीटी पैसे ट्रान्सफर करू. सो महा पोर्टलवरती शेतकऱ्यांचा डेटा अपलोड झालेला आहे. जे सर्व शेतकरी आहेत त्यांचा डेटा जो आहे तो अपलोड झालेला आहे का? हो, महापोर्टलवरती सर्व शेतकऱ्यांचा डेटा अपलोड झालेला आहे. आतापर्यंत जी तुम्ही सांगितलेलं आहे शेतकऱ्यांचा जी कर्जमाफी, ती पूर्ण शेतकऱ्यांची जी कर्जमाफी ती केव्हापर्यंत होणार? मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की 2 ते 3 दिवसात जसं आमच्याकडे इन्कम टॅक्सकडनं डेटा आल्याबरोबर लगेच इमिजिएटली सर्व शेतकऱ्यांना जे थकबाकीदार शेतकरी त्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तर याद्या पब्लिश केल्यानंतर शेतकऱ्यांना 5 ते 6 दिवस आम्ही आधार ऑथेंटिकेशनसाठी टाइम देणार आहोत. आधार ऑथेंटिकेशन झाल्याबरोबर त्यांच्या अकाउंटला डायरेक्टली डीबीटी ऑनलाईन पैसे जमा होतील. धन्यवाद. आधार ऑथेंटिक केल्यानंतर डायरेक्टली शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे द्यायला येतील. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. शब्दाचा पक्का, कामाचा माणूस. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ॲडव्होकेट निलेश नारायण निकम, विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पुणे शहर.